तीन. कोणाची हवा चालू आहे? सध्या तर 50-50 चालू आहे. 50 कशामध्ये म्हणजे कोण काँग्रेस आणि बीजेपी. समस्या म्हणजे नाले जसं आहे, फक्त नाल्या साफ होत नाही, बाकी नळाचं पाणी वगैरे येते नळ येते हो नळे येते रेग्युलर. साफसफाई व्यवस्थित आहे आणि नाल्या फक्त साफसफाई होत नाही बरोबर. संजय नगर। हाँ किसकी हवा चल रही है? भाई अब सभी का हवा, अब किसका बताएंगे, अब अभी वो बताने ऊपर है अब। नहीं लेकिन प्रचार है जोरों से गर्म हो रहा। जोरों से गर्म हो रहा है, सिर्फ दो ही का दिख रहे हैं, बीजेपी और कांग्रेस। बीजेपी कौन है उम्मीदवार? पल्ले सरकार के है ना, और अपना देशमुख। कसं तापलं प्रचाराचं वातावरण कोणा तर आपल्याला खूप आहे तसं. आता दोन्ही पक्षामध्ये चालू आहे, काँग्रेस आणि बी जे पी हे दोनच प्रमुख पक्ष असतात. बाकी अदरवाईज राहतात, पण काही तेवढं विशेष नाही. तर उमेदवार म्हटलं तर आमचे इकडून जवळपासचे जितेश भाऊ म्हणून प्रख्यात आहे आणि प्रलय सरकार यांची मिसेस त्या आहे. बाकी आहे आता अदरवाईज. सध्या प्रभाग 3मध्ये एस टी कॅन्डिडेटमध्ये जितेश कुळमे आहे. हा एक चांगला कर्तबगार पोरगा आहे आणि बरेच दिवसापासून तो इथं कार्यरत आहे. शिक्षणानेही चांगलं आहे, त्याची व्यवस्था बी चांगली आहे आणि समजून आणि तो सगळे भांडणं करून त्याची होप चांगली एक नंबर. परत निवडून आल्यानंतर काय अपेक्षा असणार? अपेक्षा वार्डाचा त्यांनी विकास करावा, जनतेसंग चांगला संपर्क ठेवावा, नाली गल्ल्याचा रोड आहे थोडंसं बघावं. प्रभाग क्रमांक काय होते? 3 तीनमध्ये एकंदरीत कोणाची हवा सुरू वाटते, कोणाचं पारडं जवळ वाटते? बीजेपी कोण उमेदवार? कुळमे ते काय मूळ समस्या काय आहेत प्रभागातल्या? नाल्या आणि रस्ते आणि इतर समस्या आहेत. प्रभाग क्रमांक आहे का? 3 तीनमध्ये कोणाची हवा चालू आहे, कोणाचं पारडं जवळ इकडे वाटते? तो सध्या आता विक्रांत भाऊ सारे कोणत्या पक्षाचे आहेत? हे पक्ष यांच्या मशाल. मशाल. हां काय निवडून आल्यानंतर काय अपेक्षा असतील? यांनी म्हणजे बहुत काही करू शकते वाढत आमच्या. तरी मूळ समस्या काय आहे आता सध्या? मूळ समस्याचा म्हणजे आता तो येऊ शकते, आम्हाला एवढे आहे त्यांच्याकडे अपक्ष आहे, ते येणार आहे म्हणून निवडून समोर. आणि आमच्या शहरामध्ये जेवढा विकास करणार आहे ते आमच्या वाडात नाल्या वाल्या गटर पाणी करू शकते, ते आम्ही गॅरंटी आहे त्यांच्या. काय कोणाची हवा चालू आहे, कोणाचं पारडं जवळ वाटते तुम्हाला? भगत मॅडम आहे एक, आणि दुसरी आपली नाव आठवण नाही त्याची मॅडम. पंजा. सौ पुष्पा पुरुषोत्तम कुडे आहे. मी संजय नगरमध्ये राहते आणि आपली बी जे पीची सरकार दिल्लीमध्ये मुंबईमध्ये जिकडे तिकडे बी जे पीच आहे. आणि आमचे जे आता 4 उमेदवार उभे आहे ते पण आपले चांगले तडफदार आणि जोमदार आहेत. तर त्यांचे नाव आशा देशमुख, सविता प्रलय सरकार, जितेश कुळमेथे, रितेश गवळी, हे 4 जे उमेदवार आहे ते एकदम तडफदार उमेदवार आहे. काय तो? हा प्रभाग क्रमांक किती म्हटलं? प्रभाग क्रमांक 3. तीनमध्ये कोणाची हवा चालू आहे? आता हवा बाबू सांगता येत नाही, कारण की प्रचाराचा वेग वाढला आहे. या म्हणजे प्रभागामध्ये नाही का 39 उमेदवार उभे आहेत, तर कोण बाजी माराल? तर लढाई कोणामध्ये चालू आहे? प्रचाराच्या वेगाने तुम्हाला काय वाटते की कोणामध्ये लढाई? आता लढाई मी सांगू शकत नाही बाबा, कारण की समस्या काय इथल्या? समस्या म्हणजे आता तेच जे काय नळ पाणी रस्ते रोड. कोणामध्ये लढाई सुरू लढाई तर म्हणजे सेम टू सेम आहे लढाई. हो एकंदरीत कोण लढत, कशी लढत दिसत आहे तुम्हाला? लढत असेल म्हणजे टपाट परीनं प्रचार करत आहेत आपल्या परीनं. काका काय सांगाल? आता काय सांगत आहे बा, प्रचार साऱ्याच लोकांचा जोरदार आहे, कोणाला काय सांगता येत नाही असं म्हणतात. उमेदवार कोण वाटते इथे? दूर प्रत्येक असं वाटते आता त्याच्या प्रचारानुसार. म्हणजे निवडून आल्यानंतर आपले सगळे जे समस्या आहेत ते सोडवू शकतील. आता प्रत्येकाचं हे तीनमध्ये कोणाची हवा वाटते, कोणता उमेदवार धुरंधर वाटते? 3मध्ये जितेश भाऊ कुळमध्ये. नाही आता अपेक्षा तर राहणारच, पाहू समोर टाकल्या मागण्यातून.
त्याचं अपेक्षा केल्या पूर्ण तसं काही परत निवडून आल्यानंतर आणखी काय अपेक्षा आहेत की विकास कामासाठी जे आपल्या प्रभागात- विकास तर होणारच ना, करणारा व्यक्ती आहे, करणारच. मध्ये आता पहा 1760 उभे आहे हां आता कोणाला मतं द्यायचे या वार्डामध्ये किती लोक आहे उभे तरी आता तगडे उमेदवार कोण वाटते? तगडे उमेदवार म्हणजे धाड धडाडीचं म्हटलं तर मग ते न भिणारी गरीब गुंड्याच्या घरी जाणारी एकच बाई आहे भगतबाई. काय नाव आपलं? विलास खरबडे. इकडे प्रभागात कशी काय हवा चालू आहे? कोणाची हवा चालू आहे? हा आता सर्व तर व्यवस्थित आहे. हा प्रचाराचा वेग वाढला आहे. हा काय दिसतंय चित्र? चित्र काय BJP आहे. बीजेपी कोण आहेत? उमेदवार कोण आहेत? उमेदवार कुळमेते. आता काय नाव आपलं? माझं नाव आहे श्याम पुंडे, प्रभाग क्रमांक 3, इंदिरानगर, चंद्रपूर महानगरपालिका झोन. तर कशी काय प्रभागात हवा कोणाची वाटते? कशी काय प्रभागामध्ये सर्वात जास्त जी हवा आहे आता अ गटातून आहे, विक्रांत भाऊ सहारे आहेत. कोणत्या पक्षाची? ते शिवसेना उबाठा उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटातून आहेत. त्यांची सर्वात जास्त हलचल आहे प्रभागामध्ये. त्यांची सीट निघायचे चान्सेस आहेत. बोला अजून. परत निवडून आल्यानंतर काय अपेक्षा असणार प्रभागातील विकासासाठी? रोजगाराच्या सर्वात प्रथम आणि शैक्षणिक आणि ज्या काही इच्छा नळ पाणी आहे नाली आहे त्याच्यासाठी ते तत्पर आहेत. याच्या आधी कोण नगरसेवक होते? याआधी जे नगरसेवक होते अंकुशभाऊ सावसागडे, त्यांचं निधन झालं कोविडमध्ये. आणि दुसरे जे नगरसेवक होते ते सचिन भाऊ भैर होते. त्यांनीसुद्धा चांगल्या प्रकारे कामं केली आहेत.